शकुंतला मॅथ्स अकॅडमी म्हणजेच बोर्ड परीक्षेत यशाचे आम्ही महाराष्ट्रातील ध्येयवेड्या तसेच बोर्ड परीक्षेत गुणवंत होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचं मी SK स्वागत करतो। आजच्या या लेक्चरमध्ये आपण सराव संच 1.5 म्हणजेच प्रथम प्रकरणातील लास्टचा सराव संच सोडवून घेणार आहोत। प्रथम प्रकरण आपलं पूर्ण झालेलं आहे आणि ह्या प्रकरणातील आपण लास्टचा सराव संच सोडवून घेणार आहोत। तर सर्वांनी लवकरात लवकर लेक्चरला जॉईन व्हायचं आहे आणि आज आपण एकदम सोप्या आणि धासू ट्रिकमध्ये सराव संच 1.5 सोडवून घेणार आहोत। सर्वांनी वही पेन घेऊन लेक्चरला जॉईन व्हायचंय। चला फास्ट लेक्चरला जॉईन व्हा। आज आपण एकदम सोप्या पद्धतीनं म्हणजेच धासू पद्धतीने आपण सराव संच 1.5 सोडवून घेणार आहोत। त्यामधील पाहूया आपण प्रथम उदाहरण। सराव संच 1.5 सराव संच 1.5 मधील हे आहे प्रथम उदाहरण। या प्रथम उदाहरणामध्ये आपणास सांगितलेलं आहे दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा। त्यासाठी आपल्याला या शाब्दिक संरचनेवरून समीकरण बनवणं गरजेचं आहे। मग आपण समीकरण कशी बनवायची आपण शिकलेलोच आहोत, तरी सुद्धा आपण एकदम डिटेल मध्ये सराव संच सोडवून घेत आहोत, कारण की कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण येता कामा नये। आता हे बघा, आपण डायरेक्ट दोन संख्या कन्सिडर केल्या असत्या, पण इथं कन्सिडर करायच्या पण मोठी संख्या आणि लहान संख्या। तर आपण समजा कन्सिडर करू x ही मोठी संख्या आणि y ही लहान संख्या आहे। x आणि y मोठी आणि लहान संख्या आहे। आता दिलेल्या शाब्दिक संरचनेवरून आपण दोन संख्येतील फरक 3 आहे, म्हणजे मोठी संख्या मधून लहान संख्या वजा केली असता वजाबाकी 3 मिळते, म्हणजेच त्या दोन संख्येमधील फरक असं आपल्याला म्हणता येईल। समजा आपण असं म्हणू शकतो x - y = 3। ह्या दोन संख्येतील फरक 3 आहे। त्याचबरोबर दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय आहे, मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजेच 3x प्लस लहान संख्येची दुप्पट 2y। लहान संख्या कोणची आहे y। मोठ्या संख्येची तिप्पट प्लस लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे। समजलं का? यांची बेरीज 19 आहे। हे झालं दुसरं समीकरण। आता या दोन्ही समीकरणावरून आपल्याला चलाच्या किमती काढायच्या आहेत, म्हणजेच आपल्याला xy म्हणजे त्या संख्या मिळतील। आता आपण त्या दोन समीकरणाला समीकरण 1 आणि समीकरण 2 असं नामकरण करूया। आता समीकरण 1 आणि समीकरण 2 यामध्ये आपल्याला काय करता येईल, म्हणजे आपल्याला या समीकरणाला मधील चलाच्या किमती काढता येतील। त्यासाठी आपणास बघा, इथे समीकरण 1 ला 3 ने जरी गुणलं तरी पण वजा केला असता x या चलाचा लोप करता येतो, आणि 2 ने जरी y ला गुणलं तरी डायरेक्ट बेरीज केली असता आपणास y या चलाचा लोप करता येऊ शकतो। मग आपण काय करूया, समीकरण 1 ला 2 ने गुणू। दोन्ही समीकरणाचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपण ठरवलंय की समीकरण 1 ला आपण 2 ने गुणू। आता समीकरण 1 ला जर 2 ने गुणलं तर आपल्याला मिळणार आहे 2x - 2y = 6। आता ह्या समीकरणाला तुम्ही समीकरण 3 असे नामकरण करूया। आता समीकरण 3 आणि समीकरण 2 या दोन्ही समीकरणाची बेरीज करूया। आता बेरीज कशी होणार बघा, समीकरण 3 लिहून घेऊया आपण। समीकरण 3 व समीकरण 2 यांची बेरीज करू। आता दोन्ही समीकरणाची बेरीज करायची म्हणजे 3 नंबर 2x - 2y = 6 प्लस 3x + 2y = 19। हे झालं आपलं समीकरण 3 आणि हे झालं आपलं समीकरण 2। आता बेरीज केली म्हणजे प्लस 2y - 2y कॅन्सल होईल आणि हे ते 5x होईल, आणि 19 आणि 6 बेरीज किती होते 25, म्हणजेच x बरोबर आपणाला 5 मिळालेला आहे। x बरोबर 5 मिळालेला आहे। आता मिळालेली x ह्या चलाची किंमत आपण समीकरण
एक मध्ये ठेवू, x बरोबर 5 समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 काय आपलं बघा, x मायनस वाय इज इक्वल टू 3. x मायनस वाय इज इक्वल टू 3 म्हणजे x ची किंमत जर 5 ठेवली असता आपणाला y ची किंमत आता 5 मायनस 3 आणि हे y ह्या बाजूला जाईल, y इज इक्वल टू 2 मिळणार आहे. y इज इक्वल टू 2 मिळेल. आता x आणि y ह्या दोन्ही चलाच्या किमती मिळाल्या म्हणजे मोठी संख्या कुठली आहे? मोठी संख्या, मोठी संख्या आहे 5 आणि लहान संख्या आहे 2. समजलं? तर त्या दोन संख्या मधील मोठी संख्या 5 आहे, लहान संख्या 2 आहे. आता हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता आपल्या प्रश्नामध्ये काय सांगितलं होतं, दोन्हीतील फरक 3 आहे की नाही? दोन्हीतील फरक 3. तसेच आता बघा, मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे 5 ची तिप्पट किती? 15 प्लस लहान संख्येची दुप्पट म्हणजे 2 इंटू 2 4, 15 आणि 4 19 आहे की नाही? म्हणजे आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे. म्हणजे तुम्ही क्रॉस व्हेरीफाय सुद्धा करून बघू शकता. सर्वांना समजलं असेल तर आपण वळूया पुढील उदाहरणाकडे. ही आहे आपली कृती. आता या कृतीमध्ये त्यांनी आपल्याला आयत दिलेला आहे आणि आयत म्हणजे ह्या स्वतः कृतीमध्ये ही फिगर सांगते की मी आयत आहे आणि त्यावरून आपल्याला काही विशिष्ट असे लांबी रुंदी यासाठी समीकरण दिलेले आहे. आता हे समीकरण बघा, आयतामध्ये तुम्हाला एवढं माहित आहे की या बंद आकृतीमध्ये समोरासमोरील बाजू समान असतात. म्हणजे ह्या लांबी समोरील बाजू ही समान असणार आणि ही रुंदी म्हणजे समोरासमोरील बाजू समान असतात. तर आपल्याला आयत सांगतोय म्हणजे बाजू आपण समान करून घ्यायच्यात. कसं घ्यायच्यात? 2x + y + 8 इज इक्वल टू 4x - y. हे झालं आपलं. ह्याची जी किंमत आहे तीच ह्याची किंमत आहे, त्यामुळं लांबी समान आहे, त्यामुळे या दोन आपण बरोबर ठेवलेले आहेत. आता हे समीकरण आपल्याला सोडवून घ्यायचे. आता हे समीकरण आपण कसं सोडवून घेणार आहोत हे बघा. आता काय करूया आपण, हे 4x आहे आणि ह्या बाजूला 2x, हे प्लस 2x ह्या बाजूला गेल्यानंतर मायनस 2x म्हणजे आपल्याला उरेल 2x. 4x मधून 2x वजा केले असता 2x मिळेल. तसेच हे मायनस y आहे आणि हे प्लस y आहे आणि हे प्लस y इक्वल टू चिन्हाच्या ह्या साईडला गेल्यानंतर मायनस y होईल आणि हे 8 ॲज इट इज राहील. ह्या पद्धतीनं हे इक्वेशन बनेल. आता हे बघा, तुम्हाला परत एकदा सांगतो, हे 4x आहे, हे बघा हे 4x आहे आणि हे 2x आहे. आता हे 2x ह्या बाजूला गेल्यानंतर मायनस 2x होईल म्हणजे 4x मधून 2x गेले असता आपल्याला 2x मिळेल. तसेच आता हे बघा, हे y प्लस आहे आणि हे y मायनस y आहे, पण हे y ह्या बाजूला गेल्यानंतर मायनस y होईल म्हणजे मायनस y आणि हे पण मायनस y म्हणजे काय मिळणार आपल्याला? मायनस 2y इज इक्वल टू हे 8 आपण ॲज इट इज ठेवूया. हे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. आता ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला साधर्म्य म्हणजे आपण 2 ने भागू, समीकरणाला 2 ने भागू, 2 ने भागितले असता x - y इज इक्वल टू 4 हे समीकरण आपल्याला मिळत आहे. हे बघा, आता आपल्याला समीकरण नंबर 1 मिळालेलं आहे. आता समीकरण 2 काढण्यासाठी आपल्याला आपण जशी समीकरण आयताची लांबी बरोबर केली तसेच आपण रुंदी पण बरोबर करून घेऊया. म्हणजे आयताची रुंदी x + 4 इज इक्वल टू 2y. आता आपण ह्याला काय करू शकतो, x हे x आहे ना ह्या बाजूला टाकून देऊ म्हणजे -x + 2y इज इक्वल टू 4 हे आपल्याला एक समीकरण मिळेल. म्हणजेच ह्या बाजूला हे x आहे ते फक्त ह्या बाजूला टाकलेलं आहे, -x + 2y होईल आणि 4 ॲज इट इज. हे समीकरण नंबर 2 झालं. आता हे दोन समीकरणाचं ऑब्झर्वेशन केलं असतं आपल्याला डायरेक्ट बेरीज करून y या चलाची किंमत काढता येते. बघा कसं करणार, समीकरण 1 व 2 यांची बेरीज करूया. बेरीज किती येणार बघा, समीकरण 1 x - y इज इक्वल टू 4 आणि -x + 2y इज इक्वल टू 4 यांची करायची आपल्याला बेरीज. आता हे ते बघा, प्लस x आणि -x कॅन्सल होणार आहे आणि 2y मधून एक y गेला असता आपल्याला y मिळणार आहे. म्हणजेच y या चलाची किंमत आपल्याला 8 मिळालेली आहे. फक्त आपण दोन समीकरण काढले, दोन समीकरणाची बेरीज केली आणि y या चलाची किंमत काढली. म्हणजेच हे दोन समीकरण आपल्याला कसे मिळाले? आयताचा स्वतःचा गुणधर्म आहे, प्रत्येक
आकृतीचा किंवा प्रत्येकाचा स्वतःचा एक काहीतरी गुणधर्म असतो, तुमचा सुद्धा स्वतःचा काहीतरी गुणधर्म असेल, त्याचप्रमाणे आयताची प्रॉपर्टी म्हणजे आयताचा गुणधर्म असा आहे की आयतामध्ये समोरासमोरील बाजू सेम असतात, ते तुम्हाला माहितच आहे. म्हणजे आयतामधील समोरासमोरील बाजू सेम असतात म्हणून आपण ह्या दोन इक्वेशन सेम ठेवल्यात, कारण यांची किंमत सेम असणार आहे. परत रुंदी पण सेम असते, म्हणजे परत रुंदीच्या पण इक्वेशन मध्ये x+4 = 2y सेम ठेवलेला आहे. म्हणजेच ह्यांना जर सेम केलं असता आपल्याला इक्वेशन मिळाले आहेत आणि दोन इक्वेशनाची बेरीज केल्यानंतर आपल्याला y या चलाची किंमत मिळालेली आहे. आता मिळालेल्या y या चलाची किंमत आपण समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. y = 8 समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 काय आपलं x - y = 4. आता हे बघा y ची किंमत 8 आहे, मग आपण x ॲज इट इज ठेवू, y च्या जागी 8 ठेवू, म्हणजे तुम्हाला x = 4 आणि हे -8 ह्या साईडला गेलो +8 होईल, x = 12 मिळेल. काय अवघड आहे यामध्ये, x ची आणि y ची किंमत काढलेली आहे, म्हणजे आपण इथेच लिहून घेऊ, समजा x = 12 आणि y = 8 मिळालेला आहे. आता आपल्याला काय काढायचंय, समीकरणावरून आपणास आयताचे क्षेत्रफळ आणि आयताची परिमिती काढायची. आता आयताची लांबी हा दोघं आपण काढून घेऊया. आयताची लांबी म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये ठेवा, नाही तर ह्या इक्वेशन मध्ये ठेवा, उत्तर सेम येणार आहे. समजा आपण ह्या इक्वेशन मध्ये ठेवू 4x - y, आयताची लांबी किती येणार 4x - y, म्हणजे x च्या जागी तुम्ही 12 ठेवा आणि y च्या जागी 8 ठेवा, म्हणजे 12 चौक 48 - 8 म्हणजेच आयताची लांबी झालेली आहे 40 सेंटीमीटर. तसेच आयताची रुंदी काढून घेऊ आपण. आयताची रुंदी आता समजा 2y किंवा x+4. आता x ची किंमत काय आहे 12, 12 + 4 किती होते 16 आणि y ची किंमत किती आहे 8 आणि 2y जर केलं तर 16 होते, म्हणजे 2y = 2 × 8 म्हणजे 16 सेंटीमीटर. ही झाली आपल्याला आयताची रुंदी. आता आयताची लांबी आणि रुंदी काढली असता आपल्याला क्षेत्रफळ व परिमिती काढणं सोपं जाईल. मग आयताच्या क्षेत्रफळ काय आहे, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय माहिती आहे तुम्हाला, लांबी × रुंदी, हे आहे आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र. म्हणजेच क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर तुम्हाला लांबी गुणुले रुंदी घ्यावं लागेल. आता लांबी गुणुले रुंदी किती आहे 40 × 16, म्हणजे आता 16चा टेबल 16 चौक 64, 6 40 चौरस सेंटीमीटर, 640 चौरस सेंटीमीटर हे आलेलं आहे आपल्या आयताचं क्षेत्रफळ. आता आयताची परिमिती म्हणजे काय असते, एका बंद आकृतीची बाहेरील बाजूची लांबी व रुंदी यांची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होईल. आता ह्या आकृतीची परिमिती म्हणजे आयताची लांबी प्लस रुंदी, लांबी 2दा आहे, रुंदी 2दा आहे, म्हणजे यांची बेरीज म्हणजे आयताची परिमिती येईल. आता परिमिती काढून घेऊया. परिमिती किती असणार 2 × लांबी प्लस रुंदी, म्हणजे बघा लांबी आणि रुंदी 2दा आहे म्हणून आपण 2 कॉमन घेतलेला आहे आणि लांबी प्लस रुंदी. आता लांबी प्लस रुंदी, लांबी किती आपली 40 आणि रुंदी काय 16. आता 16 आणि 40 किती होते सांगा, 16 प्लस लांबी आपली 40 आहे आणि रुंदी आलेली आपली 16, म्हणजेच हे झालेलं आहे 56, म्हणजेच तुम्हाला 112 सेंटीमीटर ही आलेली आहे परिमिती. किती आलेली आहे 112 सेंटीमीटर. आता या पुढील उदाहरण बघूया. या पुढील उदाहरण आहे हे बघा, या पुढील उदाहरण आपलं वयावरती आहे. आता वडिलांच्या प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये असं दिलंय वडिलांच्या वयामध्ये, म्हणजे वडिलांचं वय समजा आपण x कन्सिडर करूया, वडिलांचं वय आपण x कन्सिडर करूया. समजा वडिलांचे वय x व मुलाचे वय y आहे. आपण समजलेलं आहे, म्हणजे वडिलाचं x आणि मुलाचं वय y आहे. आता दिलेल्या शाब्दिक संरचनेचं समीकरणामध्ये कन्व्हर्जन कसं करता येईल आपल्याला, वडिलाच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिसळल्यास बघा वडिलाचं वय काय आहे x प्लस मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे मुलाचं वय y आहे आणि याची दुप्पट किती होईल 2y आणि यांची बेरीज आपल्याला सांगितलेली आहे 70 आहे की नाही सोपं. दिलेल्या फक्त शाब्दिक संरचनेचं समीकरणामध्ये रूपांतर करायचंय, काही अवघड नाही. आता त्याचबरोबर पुढील कंडिशन काय वाचायची,
मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिसळल्यास, आता मुलांचं वय किती आहे, मुलाचं वय आहे y आणि वडिलांच्या वयाची दुप्पट म्हणजे वडिलाचं वय किती आहे x, 2x, यांची बेरीज होते 95 असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे बघा, दोन्ही समीकरण आपल्याला मिळालेले आहेत. आता समीकरण मिळाले असता आपल्याला आपण याला काय करूया, जरा समीकरण 1 आणि समीकरण 2 असं नामकरण करूया. आता समीकरण 1 काय आपलं, समीकरण 1 आहे बघा x + 2y = 70 आणि समीकरण 2 आहे 2x + y = 95. आता या दोन समीकरणाकडे पाहिले असता आपल्याला या समीकरणाचं सोल्युशन म्हणजे x आणि y या चलाच्या किमती कशा पद्धतीने म्हणजे कोणत्या पद्धतीने काढता येतील हे अगोदर आपल्याला विचार करायचा आहे. आपण विचार केला असता इथे 70 आणि 95 मोठे आकडे आहेत म्हणजे आपण क्रॅमर्स रूल मध्ये खूप गुणाकार कॉम्प्लिकेटेड होऊन जाऊ शकतो. त्यामुळे आपण काय करूया, ह्याला चलाचा लोप करण्याच्या पद्धतीने ही समीकरण सोडवू शकतो. आता या समीकरणामध्ये आपण जर x प्रथम समीकरणामध्ये x या चलाचा सहगुणक सेम करू शकतो का, कारण की इथे 2x आहे, इथे 2x आहे, वजाबाकी केली असता आपल्याला y या चलाची किंमत मिळू शकते. म्हणून आपण काय करूया, समीकरण 1 ला 2 ने गुणू. आता समीकरण 1 ला 2 ने गुणू आपण ठरवलंय कारण की आपल्याला समीकरण 2 प्रमाणे समीकरण 1 मध्ये सुद्धा x ह्या चलाचा सहगुणक 2 करायचा आहे. मग आपल्याला समीकरण एक नवीन समीकरण मिळणार आहे. नवीन समीकरण काय मिळणार आहे बघा, समीकरण 1 ला 2 ने गुणला असता काय मिळणार आहे, 2x + 4y = 140. समीकरण 1 ला 2 ने गुणलेलं आहे, समीकरण 1 ला 2 ने गुणलेलं आहे आणि समीकरण 1 ला 2 ने गुणलं. आता ह्याला आपण म्हणूया समीकरण नंबर 3. समीकरण नंबर 3. आता समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करूया. समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. आता वजाबाकी कशी करणार बघा, समीकरण 3 काय आपलं, समीकरण 3 आहे 2x + 4y = 140 आणि समीकरण 2 काय आपलं 2x + y = 95. इथे करायची आपल्याला या दोन समीकरणाची वजाबाकी. आता या दोन समीकरणाची वजाबाकी केल्या असता इथे पूर्ण साइन चेंज होतात, म्हणजेच इथे प्लस आहे मायनस होईल, प्लस आहे मायनस होईल, इथे सुद्धा प्लस आहे मायनस होईल. आता आपण ही वजाबाकी करून घेऊया. वजाबाकी हे +2x - 2x कॅन्सल होईल आणि 4y मधून y गेले असता 3y आणि 140 मधून 95 गेले असता तुम्हाला किती मिळणार आहे, 45 मिळणार आहे. म्हणजे y = 45 भागिले 3 म्हणजे y = 15. y = 15. आता y या चलाची किंमत मिळालेली आहे, म्हणजेच आपण या चलाची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून x या चलाची किंमत काढू शकतो. y = 15 समीकरण 1 मध्ये ठेवू. आपल्याला ज्या चलाची किंमत मिळाली त्या चलाची किंमत आपण समीकरण 1 किंवा समीकरण 2 दोन्ही इक्वेशन मध्ये ठेवून आपण दुसऱ्या चलाची किंमत काढू शकतो. त्यामुळे आपल्याला समीकरण 1 मध्ये ठेवू. आता हे बघा, समीकरण 1 काय, x + 2y = 70. आता x + 2y 2 × 15 = 70. आता बघा x + 30 = 70 आणि x हे 70 आणि हे प्लस या बाजूला मायनस होईल, म्हणजे x ह्या चलाची किंमत आपल्याला मिळालेली आहे 40. म्हणजे x ह्या चलाची किंमत 40 मिळाली आणि y या चलाची किंमत 40 मिळाली. परंतु ह्या x आणि y या चलाच्या किमती नसून हे आहे आपल्या वडिलांचं वय. x म्हणजे वडिलांचं वय आहे 40 वर्ष व मुलांचे वय आहे 15 वर्ष. म्हणजे तुम्ही घेऊ शकता वडिलांचे वय 40 वर्ष व मुलाचे वय किती आहे, y म्हणजे 15 वर्ष आहे. काय आहे यामध्ये अवघड तुम्ही मला सांगा. दिलेल्या शाब्दिक संरचनेवरून दोन इक्वेशन बनवून घ्यायचे आणि एक सामायिक इक्वेशन आपण कसे सोडवायचे ते तर आपल्याला माहितच आहे. चल सेम करून किंवा एखादा चल सेम होते का ते पाहून कॅन्सल होऊन दुसऱ्या चलाची किंमत काढायची, आलेली चलाची किंमत दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवायची आणि दुसऱ्या चलाची किंमत काढायची आणि ह्या चलाची किंमत म्हणजेच आपल्याला दिलेल्या समीकरणाचं उत्तर. यामध्ये काही अवघड नाही. आता बघूया
पुढील उदाहरण काय सांगते आपल्याला, परंतु शाब्दिक संरचनेमध्ये दोन समीकरण बनण्यासाठी प्रत्येक शाब्दिक संरचनेमध्ये दोन कंडिशन दिलेल्या असतात. दोन समीकरण बनवायचे आहेत आपल्याला आणि त्यावरूनच त्याचं सोल्युशन काढायचंय. त्यामुळे दोन कंडिशन दिलेल्या आहेत. आता समजा अंश आपण x कन्सिडर केला आणि छेद y कन्सिडर केला, म्हणजेच अपूर्णांक काय असेल x/y. हा झाला अपूर्णांक, ह्या अंश आणि छेद पासून मिळणारा अपूर्णांक x आणि y तुम्ही लिहून घेऊ शकता. अपूर्णांक काय मिळालेला आपल्याला x/y. आता प्रथम कंडिशन काय आहे ते आपण वाचूया. प्रश्नाचं एकदम डिटेल मध्ये सावकाश वाचन करायचंय आणि प्रश्नामधील शाब्दिक संरचना समजून घ्यायची. काय सांगितले, एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. म्हणजे अपूर्णांकाचा छेद काय आहे y आणि अंशाची दुप्पट किती होईल, अंश किती आहे x, त्याची दुप्पट होईल x आणि 4 ने मोठी आहे म्हणजे +4. समजलं. अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. म्हणजेच आता यावरून इक्वेशन बनवूया. इक्वेशन कसं बनवूया हे बघा. हे 2x ॲज इट इज ठेवू, 2x आणि हे y ह्या बाजूला घेऊन जाऊ -y आणि हे 4 ह्या बाजूला घेऊन जाऊ म्हणजे -4. 2x - y = -4. हे एक आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. आता दुसरी कंडिशन काय बघा, जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले. आता 6 ने कमी केले म्हणजे अंश आहे आपला, अंश आहे x आणि हा छेद आहे y. आता याला 6 ने कमी करायचं म्हणजे 6 वजा करायचे म्हणजे 6 ने कमी केले. आता 6 ने कमी केले असता दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. आता छेद कुठला आला आपला y - 6. y - 6 हा आहे छेद. हा काय होतो अंशाच्या 12 पट होतो म्हणजे अंश काय आपला x - 6. म्हणजे दोन्ही मध्ये 6 कमी केले असता अंश आणि छेद मध्ये छेद हा अंशाच्या 12 पट होतो. छेद हा अंशाच्या 12 पट होतो. समजलं. आता हे समीकरण आपल्याला सोडवून घ्यायचंय. म्हणजे y - 6 = 12x - 12 आता हे बघा 12x आणि त्या साईडला 12x - y = हे 72 ह्या साईडला आणलं तर 72 मधून जर 6 वजा केले तर आपल्याला किती मिळणार आहेत तुम्ही सांगा. 72 मधून 6 वजा केले तर आपल्याला 66 मिळणार आहेत. 66 मिळणार आहेत. आता हे आपल्याला मिळालेलं आहे दुसऱ्या कंडिशन वरून इक्वेशन. आता समीकरण, याला समीकरण 1 आणि ह्याला समीकरण 2 नाव घेऊ. आता समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू म्हणजेच आपल्याला y कॅन्सल करता येईल. आता समीकरण 2 काय आपलं 12x - y = 66 आणि समीकरण 1 काय आपलं हे बघा. समीकरण 1 आहे 2x - y = -4. आता हे बघा वजाबाकी केला असता तुम्हाला सांगितलंय चिन्ह चेंज होतात. आता हे +y आणि -y कट होईल. 12 मधून 2 गेले 10x होईल आणि 66 मध्ये 4 मिसळले असता तुम्हाला किती होणार आहे 70. म्हणजे x = 70/10 म्हणजेच x = तुम्हाला मिळणार आहे 7. काय अवघड आहे यामध्ये, फक्त दिलेल्या कंडिशन वरून अंशाची किंमत मिळालेली आहे. आता छेदाची किंमत पण काढून घेऊया. आता छेदाची किंमत कशी काढायची, छेदाची किंमत काढण्यासाठी आपण आपल्याला मिळालेल्या दोन्हीपैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये x ह्या चलाची किंमत ठेवूया. आपण समीकरण 2 मध्येच ठेवू. समीकरण 2 मध्ये x = 7 ठेवू. आता x = 7 ठेवला असता समीकरण 2 काय 12x - y = 66. आता x ची किंमत 7 ठेवूया म्हणजे 12 × 7 -y = 66. आता 12 × 7 84 आणि हे 66 जे आहे ह्या बाजूला आणूया मायनस करूया आणि हे y ह्या बाजूला नेऊया प्लस मध्ये जाईल. म्हणजे आता 14 मधून 6 गेले असता खाली राहिले 8 आणि 8 मधून 7 गेले असता खाली राहिले 1. म्हणजेच इथे y या चलाची किंमत मिळालेली आहे 18. काय अवघड आहे यामध्ये, y या चलाची किंमत मिळालेली आहे 18. म्हणजेच तुम्हाला जो अपूर्णांक काढायचा आहे म्हणजे x आणि y, म्हणजे तुम्हाला छेदाची किंमत मिळालेली आहे 18 आणि अंशाची किंमत मिळालेली आहे 7. म्हणजे अपूर्णांक कुठला झाला आपला तो अपूर्णांक 7/18 हा
आहे. हे झालं तुमचं उत्तर. 7/18 हा आहे. म्हणजे दिलेल्या कंडिशन वरून अंश आणि छेद याला एक दोन चल व्हेरिएबल आपण कन्सिडर केलेले आहेत. म्हणजे हा झाला तुमचा अपूर्णांक आणि कंडिशन वरून दोन इक्वेशन आपण किंवा दोन समीकरण बनवून घेतले आणि दोन समीकरणाची फक्त वजाबाकी केली असता आपल्याला x या चलाची किंमत म्हणजेच आपला अंश आणि मिळालेली x या चलाची किंमत समीकरण नंबर 2 मध्ये ठेवली असता y या चलाची किंमत मिळाली आणि म्हणजेच आपल्याला छेद मिळाला आणि यावरून आपल्याला आपला अपूर्णांक x/y म्हणजे 7/18 हा मिळाला. सर्वांना समजलं असेलच. समजलं असेल तर आपण पुढील उदाहरण घेऊया.